तर आमच्याकडे सकाळी लवकरच पावसाने हजेरी लावलेली होती आणि गारवाही सुटलेला होता। तर अशामध्ये गरमागरम खाण्याची इच्छा झाली। तर घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून काय बरं बनवता येईल, तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असा एक पदार्थ आपण आज बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर पहिल्यांदा इथे एक मोठ्या ताटामध्ये हा 1 वाटी उकडून किसलेला बटाटा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये हे अर्धी वाटी पनीर टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये एक छोटा कांदा आहे तो बारीक चिरून टाकायचा आहे आणि इथे आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट आहे हे टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ। हे पनीर आपण घरच्या घरी बनवलेलं आहे। तर पनीर घरच्या घरी कसं बनवायचं हे आपण रसमलाई रेसिपी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, ते तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून पाहू शकता। आता हे चांगलं हातानं एक जीव करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये बटाटे तुम्ही उकडलेले कुस्करून पण टाकू शकता, पण कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मोठ्या मोठ्या थोड्याशा फोडी असतात आणि असं किसलेलं असल्यामुळे समद एक जीव होतं। आता हे चांगलं असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आहे इथे 4 ब्रेड त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून हे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। लागेल तसं टाकून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। तर हे बघा हे पूर्णच 1 वाटी आहे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पुढली कृती करू। आता इथे 1 वाटीमध्ये हे अर्धी वाटी चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे। याच्यामध्ये आता पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे आपलं मैद्याचं बॅटर बनवून तयार आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ आणि इथे आणखीन 4 ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे, हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता हे पण बाजूला ठेवू। आता आपण पुढली कृती करू। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवायची आहे। आता कढई जरा गरम होऊ द्यायची आहे। आता या कढईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल गरम होत आहे। आपलं तेल गरम होत आहे। आता आपण हे बटाट्याचं जर सारण आहे त्याचे आपण आता हातावर गोळे बनवून घेऊ। गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। आणि आता हे मैद्याच्या बॅटरमध्ये बुडवू आणि आता या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता हे तेलामध्ये सोडून घेऊ। अशाच प्रकारे आपण सर्व सारणाचे असे गोळे बनवून तेलामध्ये सोडायचे आहेत।
आता आपल्याला हे मंद गॅसवर चांगले तळून घ्यायचे आहेत. ह्याला लगेच हलवायचं नाही आहे, थोडं झाऱ्यानं तेल उडवायचं. ह्याला चांगलं खरपूस तळून घ्यायचं. हे बघा रंग बदलत आहे. ह्याला मंद गॅसवरच तळून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपले लॉलीपॉप तळलेले आहेत, ह्याचा रंग पण बदललेला आहे. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ. मस्त वास येत आहे याचा. हे बघा दिसायला पण छान दिसत आहेत. आता अशाच प्रकारे आपण इतरही लॉलीपॉप बनवून घेऊ. तर इथे आपले बटाट्याचे लॉलीपॉप बनवून तयार आहेत आणि ते तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.